हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे छान मस्त आणि मजेत असणार आहात. सो आज आहे नाशिकमधला शेवटचा दिवस. आज आम्ही निघणार आहोत पुण्यासाठी. ऑलमोस्ट ट्रिप आमची संपत आलेली आहे. सो इथे चेकआउट करण्याची वेळ झाली. बॅग वगैरे सगळं ठेवून घेतल्या. इथे आम्ही थांबलो होतो या रूममध्ये. ऑलमोस्ट बॅग्स आमच्या लगेज ठेवून झालेलं आहे आणि आता कुठे जाणार आहोत हे त्या स्पॉटला गेल्यानंतर बोलते. आणि हा व्हिडिओसुद्धा एन्जॉय करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बाय बाय. पेरूची वाडी हे मंगसरे फाट्याजवळ नाशिकमध्ये एक प्रायव्हेट फार्म आहे. इथे चुलीवरची मिसळ आणि पेरूपासून तयार केलेले विविध खाद्यपदार्थ प्रसिद्ध आहेत. हे दररोज सकाळी 8:30 ते संध्याकाळी 4पर्यंत ओपन असतं. स्टार्टिंगलाच अट्रॅक्शन म्हणून एक पान शॉप आहे. तिथे विविध प्रकारचे पेरूचे पान उपलब्ध आहेत. इथे विविध प्रकारचे घरगुती खाद्यपदार्थही अवेलेबल आहेत, ते तुम्ही विकत घेऊ शकता. हा गेम माहिती आहे का? कॅच करायचं नाही का ते सगळं? 100ला 2 चान्स करते का? पकडायचे ना आता. जे कॅच केलं ते गिफ्ट आहे. काय गिफ्ट हे पाठी उभी राहा थोडीशी. खूप मोठा आहे नाही लवकर तरी पण नाही राहणार. 3 पकडले. पकडायचे होते, 4 पडले. 4 पकडले सगळे पाहिजे असतं. मग तर ते गिफ्ट आहे. नाही राहू रे, खूप कॉन्सन्ट्रेशन लागतं त्याला. नाही कॉन्सन्ट्रेशन करू शकत आपण. खाली टाक. दोनच राहिलेत आता. त्याला पण धरून ठेवत. पकड बघ कुठले येते. ओप्सी पडलं इकडचं. राहू दे आता, तिकडेच राहू दे त्याला. एक तर पकडू दे.
त्याला पकड शर्विल, पकडा पकड. ये जत्रेत आपण खेळायचो ते, इथे बॉल्स टाकायचे, जेवढे नंबर्स येतील तेवढंच होते. बॅट नाही घेतली तो काका, हे नाही घेतली तो. गन्स कितीला? 50ला 10 चान्स. फर्स्ट रो मधला फर्स्ट येस. काय 8 झाले. 6 किती झाले? 5. 24ला काय आहे? ते काय 24 ते बॅट आहे माहिती. गिफ्ट मिळालं, सर्वीला गिफ्ट मिळालं. आतमध्ये बर्ड आणि एनिमल पार्क पण आहे. त्याचा प्रवेश फी 100 रुपये आणि लहान मुलांसाठी 50 रुपये. तर तिकडे आतमध्ये मुलांसाठी खेळणी, बोटिंग हे सुद्धा आहे. हे ठिकाण ॲक्च्युली कुटुंबासोबत सहलीसाठी एक उत्तम ऑप्शन आहे. इथे 300 पेक्षा अधिक प्राणी व पक्षी पाहायला मिळतात. अगदी तुम्ही त्यांना हाताने खाऊ घालू शकता. खरं तर पक्षींना आणि प्राण्यांना अन्न देण्याची इथे अनोखी संधी आहे. इथे रॅबिट, इग्वाना, टर्की, गनीफाऊल, स्वॅन, फंटेल असे अनेक प्रकारचे पक्षी आणि प्राणी पाहायला मिळतात. इग्वाना हा एक सरपटणारा प्राणी आहे. तो विशेषतः मुलांना आणि प्राणीप्रेमींना आकर्षित करतो. पेरूच्या वाडीमध्ये तो सुरक्षित पिंजऱ्यात ठेवलेला असून त्याला खूप जवळून पाहण्याची संधी मिळते. अरे वो बल्ले डोए चालतं बघा टक 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 टक.
बस काय नाही कर तिथे बघा तिथे बघ. इग्वानाला हात लावून त्याला त्वचास्पर्श करण्याची आणि फोटो जवळून काढण्याची इथे परवानगी आहे. तिथले कर्मचारी मार्गदर्शन करतात, त्यामुळे तो सुरक्षितपणे त्याला हात लावण्याचा अनुभव घेता येतो. जेवण वगैरे त्याला आवडणार नाही. तुझं नाही खाते तो असं का? तुमचंच खातं का? असं का? पोट भरलं नाही पण त्याने दिलेलं खाल्लं. हे बघ उघडत नाही रे तू दिलं तर. मालक आहे ना शेवटी. अरे बापरे तिच्याला तोंड उघडूनच देत डायरेक्ट. दात तर दिसत नाही, दात नसतं याला. अरे मोठा जो इग्वाना आहे त्यांना मी विचारलं की तो त्रास नाही देत का, तर ते काय बोलतं ते शेपटी ओढली बघताना आपण बोटं लावतो. त्यांना जर बोटं टोचली शेपटी ओढली तर त्रास देतात, पण त्याने इतका इझी दिला हातावर. आणि पहिल्यांदा बघून खरंच त्याला भीती वाटते धरायला, पण एकदम इझी दिला. त्यांना ते टेक्निक माहिती असते कशी धरायची, कसं द्यायचं हातावर. आणि काहीच नाही वाटलं, पण खूप हेवी जर तुम्ही आलात तर नक्की ट्राय करा. भीती 2 मिनटं अशी वाटते, पण एकदा हातात घेतल्यावर फक्त हलायचं नाही ते सांगतात इन्स्ट्रक्शन. आणि चांगला एक्सपिरियन्स होता. नका लागतं जसे आपले कासव धरल्यावर लागले होते. आम्ही जो मागच्या वेळेत बघितले कासव धरले लागते ते पक्के धरतं ना. ऑफकोर्स कोणी पडण्यासाठी जशी ग्रीप असतं तशी त्यांची ग्रीप पक्की होती, पण चावणं वगैरे काहीच केलं नाही बघ. शर्विलचं तर काय विचारायला नको. शर्विलला ठेवल्याबरोबर शर्विल ये म्हणतात, 1 मिनिटं घेतलं त्याने हातावर आणि काढला फोटो आणि लगेच गेला पण दुसरे एनिमल बघायला. आणि मम्मी घाबरत होती पण केलं मम्मीने सुद्धा. इथे बसले शोल्डरवर बघ डॅडीच्या. बघितलं ना शोल्डरवर. गोल खातोय टोपीचा. खाऊ टोचतोय का? टोचत नाही ना तो टोपीचा गोल खातोय. त्याला वाटलं खायचंय. ऐकत नाही तो बघ. हा हा
टोपी खाऊन झाली तर दर्शनच्या हाताची जी माळ आहे ती खात होता आणि माझ्याकडे जेवण आहे हातामध्ये आणि माझ्या हातामध्ये जेवण आहे ते दोघे खात आहेत. हातला पुढून हातला मारले ना शेपूट. पेरूच्या वाडीत तुम्हाला फक्त एकच प्रकारची मिसळ न मिळता वेगवेगळे व्हरायटीज मिळतात. चुलीवरची मिसळ अवेलेबल आहे, रॉयल थाळी त्याच्यामध्ये खूप प्रकारचे अजून ऑप्शन्स अवेलेबल आहेत, जैन मिसळ आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला गुळाची जिलेबी अवेलेबल आहे. जर तुम्हाला हवी असेल, जर कोणा स्वीट आवडत असेल तर गुळाची जिलेबी छान आहे त्यांची. ही आहे पेरूची लस्सी, मस्त ठीक आहे. आणि याच्यामध्ये ना पेरूचे असे तुकडे टाकलेले छान. पेरूचा ज्यूस आणि हा आहे पेरूचा ज्यूस. हा मी टेस्ट नाही केला कारण सगळं पूर्ण संपवून टाकला, त्याला खूप आवडला मला. तर आपण टेस्ट करूया. थांब ना बस. आता मम्मा टेस्ट करून सांगेल. याची टेस्ट बेटर आहे याच्यापेक्षा. हे आहे पण याच्यामध्ये फक्त पल्प लागतंय, वरून त्यांनी तिखट टाकलंय. पण लस्सीची टेस्ट खूप छान आहे, मला लस्सी आवडते. मी लस्सी रिकमेंड करेल याच्यापेक्षा. हा फक्त पल्प लागतोय असा काढलेला. लस्सी छान आहे, लस्सी रिकमेंड करेल. ज्यूस नॉर्मल टेस्ट चांगला आहे, वाईट नाही आहे, पण त्याची चॉईस आहे. तुम्हाला ते पण आवडू शकतं. मी माझा रिव्ह्यू दिला आणि आमच्या साहेबांना तर काय विचारेल, दोघी टेस्ट चालू आहे. मस्त आहे ना गरमीसाठी, एकदम बारीक आहे असे. पेरू आईस्क्रीम, पेरू फ्लेवर, आणि त्याच्यावर खरंच तिखट टाकून दिलं आईस्क्रीमवर. आईस्क्रीमवर तिखट मस्त आहे. कोणी इमॅजिन पण नाही करणार की आईस्क्रीमवर तिखट टाकून दिलं, पण ॲक्च्युली ते वर्क झालं आहे. बॅलन्स मीठ पण आहे, सॉल्ट आणि तिखट. वर पेरूची सगळी झाडं आहेत. ॲक्च्युली पेरू पण लागलेत त्याला, मी दाखवतो थोड्या वेळानं. आहेत छोटे छोटे पेरू माहिती आहे, कच्चे पण आहेत पेरू असं. हा होता संपूर्ण व्हिडिओ पेरूच्या वाडीचा. आय होप मी सगळं कव्हर केलं आहे. काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारू शकतात. आणि आता आम्ही निघणार आहोत पुण्यासाठी. आमची कार आली इथे.
फायनली 10 दिवसाची ट्रिप आमची कंप्लीट झाली आहे. खूप मजा आली, खूप एन्जॉय केलं, खूप नवीन गोष्टी शिकलो. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओला आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बी हॅपी अँड कीप स्माइलिंग. बाय.